हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री तुमचं आज विद्यालयामध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. आणि या चॅप्टरमध्ये आपण ऑलरेडी बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर आज आपण पाहणार आहोत मोर ऑन इन्सर्ट टॅब. हा सेशन मागच्या सेशनवर म्हणजे त्याचाच एक सिक्वेन्स आहे, कारण की त्या सेक्शन मध्ये आपण जास्त इन्सर्ट टॅब बद्दल पाहू शकलो नाही. तर हा सेक्शन त्याचंच कंटिन्युएशन आहे. त्यामुळे तुम्हाला पहिला सेशन पाहावाच लागेल, त्यानंतरच हा सेशन समजेल. तर इन्सर्ट टॅब बद्दल ऑलरेडी आपण बोलणं चालू केलेलं. आपण पाहिलेले बरेचसे ऑप्शन्स त्यात, जसं इन्सर्ट टेबल, पिक्चर, ऑनलाईन पिक्चर, तसेच आपण पाहिलेले पिक्चर्स एडिट कसे करायचे. हे पिक्चर एडिटिंग जे आहे ते आपल्याला बऱ्याचशा जागी उपयोगी पडतं. त्यामुळं तुम्ही त्याचा सराव करत राहा, वेगवेगळ्या टाईपचे पिक्चर्स घेत राहा आणि त्याचा सराव करत राहा. ओके, तर आज आपण पाहूया इन्सर्ट टॅब मध्ये आपल्याला आणि काय काय ऑप्शन्स मिळतात. ओके, तर चला ओपन करू पॉवर पॉइंट. तर यात आता आपण ब्लँक प्रेझेंटेशन घेऊ. तर मला सांगू शकाल का, हे जे व्हाईट पेज आहे याला काय म्हणतात? बरोबर, याला आपण म्हणतो स्लाइड, आणि हे आहे स्लाइड पेन. आता इथे तुम्ही राईट साइडला पाहू शकाल बऱ्याचशा डिझाईन आयडियाज आहेत. तर खूप इंटरेस्टिंग अशा डिझाईन आयडियाज आपल्याला पाहायला मिळतात. हे पहा, हे आपल्याला मूव्हिंग डिझाईन पाहायला मिळते. ओके, आणि इथे अनेक डिझाईन आहे. ओके, तर जर समजा फूड रिलेटेड काही आपल्याला बनवायचे असेल तर आपण ही डिझाईन वापरू शकतो. तर आता सध्या आपण ही डिझाईन वापरू. अच्छा, आणि याच्यानंतर आपल्याला इन्सर्ट एक नवीन स्लाइड करायची असेल तर मी लास्ट सेशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं त्याची शॉर्टकट की काय असते. तर काय असते शॉर्टकट की? बरोबर, शॉर्टकट की असते Ctrl+M. ओके, तर अशा पद्धतीने आपण स्लाइड ऍड केलेली आहे. तर इथे आपण इन्सर्ट टॅब मध्ये जाणार आहोत. इथे आपण पिक्चर्स पाहिलेला आहे, स्क्रीनशॉट पाहू शकतो. समजा आपल्याला जर स्क्रीनशॉट, तर स्क्रीनशॉटचा अर्थ काय असतो? जसे आपण मोबाईल मध्ये सुद्धा स्क्रीनशॉट घेतो. सपोज आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजवत आहे आणि तुम्हाला ऍज अ नोट्स काहीतरी लिहायचं आहे, त्यावेळी तुम्ही कॉपीत तुम्ही लिहू शकता. बट काहीतरी पिक्चर जे मी ऑलरेडी शो करते, सपोज हा ऑप्शन मी शो करते आणि तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही इझिली मोबाईल मधून स्क्रीनशॉट घेऊ शकता. तसेच इथे सुद्धा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो. तर हा जस्ट आपला स्क्रीनशॉट क्लिक झाला. ओके, तर अशा पद्धतीने आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो. शिवाय आधीचे स्क्रीनशॉट्स आपण इथे असे हे करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. ओके, नेक्स्ट ऑप्शन आहे फोटो अल्बम. तर न्यू फोटो अल्बम, ऍक्च्युली अल्बम ऑलरेडी पहिल्यापासून असला पाहिजे. अल्बम म्हणजे जस्ट फोटोचं कलेक्शन. ओके, भरपूर फोटो आपण ठेवू शकतो अल्बम मध्ये. जसा आपण फिजिकल नॉर्मल आपला फोटो अल्बम बघतो तसंच आपण एक फोटो अल्बम कॉम्प्युटर वरती सुद्धा सेव्ह करू शकतो. आणि इथे आपण
पिक्चर किंवा तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा अल्बम क्रिएट करू शकता. जसे समजा हे 2 पिक्चर्स आहेत, इन्सर्ट केले, देन पिक्चर्स लेआउट इथे आहे. ओके, फ्रेम शेप, देन थीम आहे, क्रिएट. तर असा फोटो अल्बम क्रिएट झालेला आहे. देन अशा प्रकारे आपण ऑटोमॅटिक एक प्रेझेंटेशन बनवू शकतो. ओके, नेक्स्ट इन्सर्ट मध्ये काय आहे ते पाहू. नेक्स्ट आहे शेप्स. तर शेप्स तर नॉर्मली आपल्याला माहिती आहेत की शेप आपण कोणताही शेप इन्सर्ट करू शकतो. एडिट पॉइंट्स करून आपण शेप चेंज करू शकतो, राईट. तर याबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तसेच नेक्स्ट आयकॉन्स. तर आयकॉन्स काय असतात? आयकॉन्स म्हणजे जस्ट रेडीमेड पिक्चर्स असतात जे आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता कधी कधी आपल्याला पर्टिक्युलर तेच साईन द्यावं लागतं, जसे की बऱ्याचशा जागी हँडिकॅपचे हे साईन असते, देन ऐकू येत नाही किंवा असे बरेचसे साईन्स असतात वेगवेगळे. तसेच इथे हे साईन आहे. ऍक्च्युली तो कलर ब्लॅक होता, सो ब्लॅक वरती ते आयकॉन आपल्याला दिसू शकलं नाही. ओके, आणि आयकॉन्स मध्ये पहा, इथे कॅटेगरीज आहेत. एनालिटिक्स, ॲनिमल्स, ॲपरल, बिल्डिंग्स. ओके, समजा आपल्याला काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा असेल तर आपण हे इन्सर्ट करू शकतो. देन इथे आपण नंबर सुद्धा लिहू शकतो. तर इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स करू शकतो. इथे नंबर ऍड करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपण आयकॉन्सचा यूज करू शकतो. नेक्स्ट इन्सर्ट मध्ये काय आहे ते पाहू. स्मार्ट आर्ट. ऑलरेडी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये स्मार्ट आर्टचा उपयोग पाहिलेला आहे. सेम आपण तसेच स्मार्ट आर्ट इथे सुद्धा यूज करतो. नेक्स्ट चार्ट. चार्ट पण आपण वर्ड मध्ये सुद्धा इन्सर्ट करू शकतो आणि इथे सुद्धा. तर चार्ट काय असतं? चार्ट आपला जो डेटा असतो त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन असतं. ते पिक्चर वाईज आपला डेटा रिप्रेझेंट करतं. सपोज तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क्स मिळालेत हे जर पाहायचं असेल तर तुम्ही मार्क्स नुसते टेबलमध्ये न पाहता जर चार्ट मध्ये पाहिले तर ते जास्त चांगलं समजतं. तर आता चार्टचे इथे टाइप्स पाहू शकता. ओके, तर अशा प्रकारे चार्ट्स आपण करू शकतो. आता समजा
इथे फ्रुट्सची नावं लिहिली आणि रेट्स लिहिले. तर तुम्ही पाहू शकता किती इझिली आपल्याला फक्त पिक्चर वरून समजेल की कोणत्या फळाचा रेट कमी आहे, कोणत्याचा जास्त. जसा हा ऑरेंज आहे, ओके, याला पण आपण फॉर्मॅट करू शकतो. राईट क्लिक करू, एडिट डेटा एडिट करू शकतो, किंवा फॉन्ट, इथे फॉन्टची साईज चेंज करू शकतो. देन बोल्ड, कलर सुद्धा चेंज करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण सगळे हे ऑप्शन्स चेंज करू शकतो. आता इथे तुम्ही पाहू शकाल की ब्लू कलर आहे ऍपलचा आणि जांभळा कलर आहे ऑरेंज आणि देन गवावाचा हा कलर आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने याला वेगवेगळे पार्ट्स मध्ये पण करू शकतो. ओके, देन फिल्टर करू शकतो. तर इथे जास्त आपल्या डेटा आयटम्स नाहीयेत, त्यामुळे एवढं व्यवस्थित फिल्टर होणार नाही. ज्यावेळी जास्त डेटा असेल त्यावेळी हे खूप उपयोगी पडतं. तसेच चार्ट स्टाईल आपण पाहू शकतो, असे वेगवेगळे डिझाईन आपण देऊ शकतो. ओके, तर हे आहे चार्ट, खूप उपयोगी असं फीचर आहे हे. नेक्स्ट पॉइंट पाहू. नेक्स्ट उपयोगी पडण्यासारखं आपल्याला पॉइंट आहे टेक्स्ट बॉक्स, देन वर्ड आर्ट आणि व्हिडिओ. आता आपल्याला जर व्हिडिओ इन्सर्ट करायचा असेल किंवा ऑडिओ इन्सर्ट करायचा असेल, तर ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही कॉम्प्युटरवरती सेव्ह असेल तरी करू शकतो, किंवा आपण ऑडिओ रेकॉर्ड करून सुद्धा इथे इन्सर्ट करू शकतो. ओके, तसेच इथे स्क्रीन रेकॉर्डिंग हा ऑप्शन आहे. तर स्क्रीन रेकॉर्डिंग काय असतं, हे आहे स्क्रीन रेकॉर्डिंग. ओके, तर आपण एरिया सिलेक्ट करू शकतो स्क्रीन रेकॉर्डिंग साठी. ओके, देन रेकॉर्ड पॉइंटर, ऑडिओ ऑडिओ देऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने स्क्रीन रेकॉर्डिंग होतं. आता व्हिडिओ इन्सर्ट कसा करायचा. व्हिडिओ, ऑनलाईन व्हिडिओ दोन ऑप्शन्स आहेत आणि व्हिडिओ ऑन माय पीसी. ऑनलाईन व्हिडिओ म्हणजे आपण डायरेक्ट युट्यूब वरून व्हिडिओ इथे सर्च करून इन्सर्ट करू शकतो, किंवा आपल्या कॉम्प्युटरवरती जर सेव्ह असेल ऑलरेडी तर तो व्हिडिओ आपण इथे इन्सर्ट करू शकतो. तर ऑनलाईन व्हिडिओ करू. तर इथे काय असतं, एंटर द URL. URL म्हणजे एक पर्टिक्युलर लिंक असते व्हिडिओची, ती आपल्याला इथे द्यावी लागते. तर त्याआधी इथे आपण सर्च करू आस विद्यालय.
आणि समजा हा व्हिडिओ फर्स्ट वाला हा व्हिडिओ जर इन्सर्ट करायचा असेल आपल्या प्रेझेंटेशन मध्ये तर आपण क्लिक करू, राईट क्लिक आणि कॉपी व्हिडिओ URL सिलेक्ट, देन इथे आपल्याला पेस्ट करायचा आहे, देन इन्सर्ट. तर व्हिडिओ इथे आलेला आहे. याला आपण रिसाइज करू शकतो, शिवाय बॉर्डर देऊ शकतो. ओके, वेगवेगळ्या बॉर्डर्स देऊ शकतो. देन याला आपण पिक्चर फ्रेम पण देऊ शकतो, पोस्टर फ्रेम, म्हणजे याच्यावरती ते पिक्चर आपल्याला दिसेल. तसेच कलर आणि करेक्शन सुद्धा करू शकतो. आणि प्ले. क्या आप हर रोज स्कूल नहीं जा पा रहे हैं या फिर क्या आपका स्कूल आपको अच्छी क्वालिटी की शिक्षा नहीं दे रहा है? क्या आपको अपने डाउट्स क्लियर करवाने के लिए हजारों रुपए ट्यूशन क्लासेस में गंवाने पड़ रहे हैं? ये सब अब पुरानी बात होने वाली है. पेश करते हैं सबसे नया और बेहतरीन पढ़ाई करने का तरीका. आस विद्यालय, भारत का सबसे पहला एकदम असली ऑनलाइन स्कूल. आइए मिलते हैं नीरू से, जो एक 12 साल की प्यारी सी लड़की है. नीरू हरियाणा के एक छोटे शहर सोनीपत से है. नीरू को खेलना कूदना और हर दिन नई चीजें सीखना बहुत पसंद है. लेकिन नीरू की एक बड़ी समस्या है. अपनी प्राइमरी एजुकेशन कंप्लीट करने के बाद नीरू अपनी आगे की पढ़ाई नहीं कर पा रही है. ओके, तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की इन्सर्ट ऑप्शन मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स, जसे व्हिडिओ कसा एडिट करायचा किंवा व्हिडिओ इन्सर्ट कसा करायचा. ओके, तसंच पाहिलं चार्टचे प्रकार. ऑलराईट, तर हे तुमच्यासाठी खूपच उपयोगी पडेल. सो याचं प्रॅक्टिस नक्कीच करा आणि सगळे सेशन पहा. ओके, धन्यवाद. हॅव अ नाईस डे.